लक्षवेधी महोदय, लक्षवेधी क्रमांक 6 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझी लक्षवेधी जी आहे ती साधारण पुणे आणि परिसरातील शेतीच्या पाण्यासंदर्भातली आहे. उत्तर जे दिलेलं आहे ते सकारात्मक दिलं, त्याबद्दल माननीय विखे पाटील साहेबांचं मी प्रथमतः आभार मानतो. दुसरी एक सूचना, याच्यामध्ये माझा एक आक्षेप आहे, रेकॉर्डवर चुकीचं राहू नये म्हणून, की याच्यामध्ये पुणे शहराचं जे पाणी आरक्षण आहे ते 14 TMC 0.61 TMC असं दिलेलं आहे. परंतु माझी जी माहिती आहे, आणि मी सातत्यानं त्या सल्लागार समितीचा सदस्य राहिलेलो आहे, भामास्केटचा परवाना देताना जे 11.5 TMCचा खडकवासला धरणाचा परवाना आहे त्यातून भामास्केटचं पाणी कमी करावं या अटीसह तो दिलेला असल्यामुळे उत्तर चुकीचं आहे. मला 100% खात्री आहे. माझं जर चुकत असेल तर मला लेखी नंतर कळवलं तरी चालेल, ती दुरुस्ती करावी अशी एक माझी विनंती राहील. या लक्षवेधीचे साधारणपणे 4 भाग आहेत. पहिला आहे सर योजनेचा, त्या संदर्भामध्ये आपण अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये ज्या काही पाझरपड जमिनी पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः झालेल्या आहेत आणि काही वर्षानंतर कदाचित त्या जमिनी ह्या कसनही शेतकऱ्यांना अडचणीचं होईल, याचं महत्वाचं कारण की आपण ओढे नाले जे होते ते जमिनी विकसित करताना आपण त्या ठिकाणी सपाटीकरण केलं, त्यामुळे पाणी हे जमिनीतून निचरा होण्यासाठी जागा राहिली नाही, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या संदर्भातला माझा एक पहिला प्रश्न असा राहील की आपण जे सकारात्मक उत्तर दिलंय की 10% किंवा 20% लोकवर्गणी देण्यासंदर्भातली जी काय अट आहे त्या संदर्भामध्ये ती रद्द करण्यासंदर्भात कारवाई करतोय, त्याबद्दल मी आभार मानतो. परंतु बंदिस्त चर ही काळाची गरज आहे. ओपन चरचा आपण मापदंड निश्चित केलेला आहे, परंतु आता बंदिस्त चरचा सुद्धा मापदंड निश्चित केला तर प्रत्यक्षामध्ये या संदर्भातली कारवाई होईल. तर बंदिस्त चरचा सुद्धा मापदंड आपण निश्चित करून हे जे काही पाझर चर योजना ज्या आहेत त्याला आपण कशा पद्धतीने गती देणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल कुल साहेबांनी जो मुद्दा मांडला, त्या जुन्या धरणांच्या कामांमध्ये लाभ क्षेत्रामध्ये पाण्याचा अधिकचा वापर झाल्याचा परिणाम जमिनी क्षारपट झालेला अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे त्या भागामध्ये बंदिस्त चर योजना सुरू करावी अशी त्यांची जी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट बरोबर आहे की या बाबतीमध्ये आता एक शासनामध्ये 2 आव्हानं आहेत. एक तर नवीन प्रकल्प पूर्ण करावेत आणि दुसरं अध्यक्ष महोदय, जुन्या प्रकल्पामध्ये अधिकच्या पाण्याच्या वापराचा परिणाम क्षारपट जमीन झाल्यामुळे तिथं बंदिस्त चर योजना राबवणं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे, निश्चितच ज्या ज्या भागांमध्ये, जसं पुणे जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, किंवा ज्या भागामध्ये लवकर सिंचन प्रकल्प पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी पाणी वापर होतोय, अशा सगळ्याच भागामध्ये बंदिस्त चर योजना राबवण्याचा धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आपण यावर्षी प्राधान्यानं आपण त्याची कार्यवाही करू. त्यामुळे त्याच्यामध्ये जी आड घातलेली आहे, मला वाटतं 20%ची 10%ची, मला अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे की एकाच गाव की कमांडमध्ये सुद्धा आहे आणि कमांडमध्ये सुद्धा आहे. आपण कमांडमध्ये ती 10%ची नाही आहे, अनकमांडमध्ये आहे. पण अध्यक्ष महोदय, ही जी शेतकऱ्यांची मागणीची वर्गणीची जी शेतकऱ्यांची त्या 10%ची जी अट आहे, एकाच गावामध्ये लाभ क्षेत्रामध्ये कमांड अनकमांड असल्यामुळे अशा गावांमध्ये ते आपल्याला डिस्क्रिपन्सी करता येणार नाही. म्हणून त्या सगळी गावं या 10%च्या योजनेतून मागणीतून आपण वगळण्यात येईल अध्यक्ष महोदय. मग ती एक मागणी आपण पूर्ण करू. पण त्या एका गावात अनरेस्ट येतो. निम्बा गाव म्हणतं आम्हाला पैसे नाही, दुसरं गाव निम्बा गाव त्यातलं म्हणतं आम्हाला पैसे का घेता तुम्ही. अध्यक्ष महोदय,